नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोमनाथ कापसे, MSc ॲग्री ॲग्रोनॉमी. मित्रांनो, आज आपण द्राक्ष बागेमध्ये भोद व्यवस्थापन करायला लागलेलो आहोत. सदरची बाग, या बागेला 10 वर्ष झालेली आहेत आणि ह्या बागेला जे आपण पाणी देतोय त्या पाण्यामध्ये सोडियमचं प्रमाण देखील जास्त आहे. त्याचबरोबर हे जी माती आहे ही कर्ली प्रकारात येते. त्यामुळं जे भोद आहेत ते अतिशय कडक होत चाललेले आहेत. जर ह्या भोदाचं जर व्यवस्थापन केलं नाही आणि आपण महागडी खतं जर टाकत राहिलो आणि ती खतं जमिनीतून वर आपल्या झाडाला उचलून दिली जाणार नाहीत, तर या ठिकाणी सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय पदार्थ टाकणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेणखत टाकून सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढवणं गरजेचं आहे. जर आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि जर फक्त रासायनिक खतावरती भर दिला, तर रासायनिक खत जमिनीतून पिकाला उचलून देण्यासाठी जी मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी लागत असते किंवा जमिनीचा जो कर्ब आहे तो 0.80 ते 1% दरम्यान लागत असतो, ते करण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ म्हणजेच आपलं ऊसाचं पाचट असेल, मकेचं बुसकट असेल, पालापाचोळा असेल की मध्ये पडलेली आपल्या छटणीतील काडी असेल, तर ते भोदाच्या मध्ये गाडणं, त्यावरती शेणखत टाकणं, ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण ह्या गोष्टी केल्या नाहीत तर सेंद्रिय कर्ब जमिनीचा खालावत जाणार आहे. आणि जर समजा सेंद्रिय कर्ब जमिनीचा खालावत गेला आणि आपण महागडी रासायनिक खतं टाकत गेलो, तर ती खतं तशीच त्या ठिकाणी पडून राहणार आहेत आणि जमिनीचा पोत हळूहळू ढासळत जाणार आहे. जमीन त्या ठिकाणी नापीक होण्याच्या मार्गावरती लागणार आहे आणि आपणाला जास्त खर्च करून देखील अपेक्षित असं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार नाही. तर सर्वात प्रथम द्राक्ष बागेचं नियोजन करत असताना जमिनीचा भोद व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. जमिनीची पिकाची मुळी त्या भोदात असते आणि त्या भोदामधील सेंद्रिय कर्बाच्या प्रमाण कसं वाढेल याकडे शेतकऱ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे. जर हे प्रमाण वाढलं आणि माती परीक्षणाच्या रिपोर्टनुसार अपेक्षित पाहिजे तेवढी जर खतं आपण त्या ठिकाणी दिली, तर ती खतं कर्बाचं प्रमाण वाढल्यामुळं त्या ठिकाणी pH देखील मेंटेन होणार आहे. जमिनीमध्ये जे एक्स्ट्रा क्षार आहेत, सोडियम सारखे असतील, कॅल्शियम सारखे असतील, तर ते सुद्धा त्याचं व्यवस्थापन होण्यास मदत होणार आहे. जमिनीची कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजेच न्यूट्रिएंट धरून ठेवण्याची क्षमता देखील त्या ठिकाणी डेव्हलप होणार आहे. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी मध्ये सुधारणा होणार आहे आणि आपण देत असलेली खतं पिकाला मिळणार आहेत आणि पिकाला मिळण्यामुळं आपल्या उत्पादनात देखील त्या ठिकाणी कमी खर्चात भरघोस अशा पद्धतीनं वाढ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यामुळं आता हे भोद व्यवस्थापन करत असताना सुरुवातीला भोदावरचे 2 ते 3 इंचापर्यंत आपण हे कट करतोय, ज्यामध्ये थोडी मुळी तुटते. शेतकऱ्यांना थोडासा ह्या 2 दिवसापूर्वी बाग छटलेली आहे, थोडासा उशीर या ठिकाणी झालेला आहे, कारण की हे काम छटणीच्या अगोदर 5 ते 6 दिवस अगोदर करणं गरजेचं आहे. परंतु ज्यावेळेस आपण ही प्रॅक्टिकल कामं करत असतो त्यावेळेस इतर कामं किंवा शेतकऱ्याच्या अडचणीमुळं थोडासा उशीर या ठिकाणी झालेला आहे. तर आता हे 2 झाडाच्या मध्ये जे 2 ते 3 इंचापर्यंत आपण माती काढलेली आहे, चरी घेतलेली आहे, तर त्या ठिकाणी सुरुवातीला ह्या भोदामध्ये असणारे न्यूट्रिएंट तपासण्यासाठी आपण या ठिकाणी माती परीक्षण केलेलं आहे. आणि ह्या माती परीक्षणानंतर आपण या ठिकाणी रासायनिक डोस टाकणार आहोत. रासायनिक डोस टाकल्यानंतर त्यावरती शेणखत आणि ऊसाचं जे गट्टू म्हणजे पाचट आणलेलं आहे ते त्या ठिकाणी टाकणार आहोत. आणि त्यानंतर माती आड सगळ्या गोष्टी करून त्यानंतर भरपूर अशा प्रमाणात 24 तासाच्या आतमध्ये याला पाणी देणं गरजेचं आहे. कारण जर हे असंच मोकळं ठेवलं आणि ही जर मुळी सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आली, तर त्या ठिकाणी मुळी जळण्याचं काम या ठिकाणी होणार आहे आणि झाडं स्ट्रेसमध्ये जाण्याचं देखील प्रकार या ठिकाणी होत असतो. तो टाळण्यासाठी लवकरात लवकर रासायनिक खत, शेणखत आणि जे आपण आणलेलं ऊसाचं पाचट ते टाकून माती आड करून भोदाचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. ते व्यवस्थापन आपण टाकलेली खतं असतील, आपण केलेलं नियोजन असेल, तर ते पिकाला मिळवून देण्यासाठी आणि आपल्या कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी अतिशय महत्वाचं आहे. धन्यवाद.